नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी खणाची साडी शिवून दाखवणार आहे। तर खणावरती नवीन अशी डिझाइन मी तुम्हाला महालक्ष्मी आईसाठी सांगणार आहे। माप वगैरे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि साडी व्यवस्थित शिवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता महालक्ष्मी आईसाठी खणाची साडी आपण शिवायला सुरुवात करूया। तर महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी खणाची साडी आपण शिवायला सुरुवात करूया। तर हिरव्या कलरचा मी हा खणाचा कापड घेतलेला आहे। हिरवा आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे। तर बघा याचं मी माप तुम्हाला व्यवस्थित सांगते। एक वेगळी डिझाइन आहे, मी वेगळी डिझाइन तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात पहिल्यांदा अस्तर आपण घेऊया। तर अस्तर मी कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तरचा माप प्रॉपर समजून घ्या। तर बघा 8 इंचाची जर का कळश असेल, म्हणजे 8 इंचाची आपली मांडणी असेल आईची, तर आपण ही साडी 8 इंचासाठी शिवणार आहोत। तर 8 इंचाचा कळस असतो, त्याला ही प्रॉपर साडी बसते। जर का तुम्हाला कमी मापामध्ये शिवायची असेल तर तुम्ही 1-1.5 इंच जसं तुमचा माप असेल तसा तुम्ही हा माप कमी करायचा। तर आता बघा याची हा जो अस्तर आहे तो मध्यभागी फोल्ड मारलेला आहे। अशा पद्धतीने जेव्हा फोल्ड असतो तेव्हा याची जी वरची बाजू आहे ती आपल्याला 6 इंच घ्यायची आहे। मग टोटल जेव्हा हा अस्तर ओपन होतो तेव्हा तो 12 इंच होतो आणि त्याच्यानंतर इथे 6 इंच घेतल्याच्या नंतर फोल्ड मध्येच मी तुम्हाला सांगते, फोल्ड मध्ये 6 इंच घेतल्याच्या नंतर ह्याची जी उंची आहे ती आपल्याला 8 इंच घ्यायची आहे। 8 इंच उंची घेतल्याच्या नंतर हा जो कोना आहे, हा जो कॉर्नर आहे, ह्या कॉर्नर पासून क्रॉस मध्ये सुद्धा आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे। बघा बरोबर 8 इंचावरती इथे टिक मार्क करून घ्यायची आणि ह्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा, म्हणजे हा अशा पद्धतीने अस्तर आपला कटिंग करून होतो। आता हा अस्तरचा माप तुम्हाला समजला। आता जी आपण खणाची साडी वापरणार आहोत याचा जो माप आहे तो मी तुम्हाला सांगते। तर बघा याची जी उंची आहे, या कापडाची जी उंची आहे ती 7.5 इंच घेतलेली आहे। बघा बरोबर 7.5 इंच आहे आणि याची जी लांबी आहे ती टोटल 40 इंच आहे। 40 इंच मी लांब घेतलेला आहे। प्लेट्स व्यवस्थित येण्यासाठी 40 इंच घेतलेला आहे। जर का कापड उरला तर तो नंतर आपण कटिंग करून देऊ शकतो, म्हणून एक्स्ट्रा मी 40 इंच घेतलेला आहे। आणि जर का कमी पडला तर आपण त्याला जॉईंट द्यायचं आणि पुढे प्लेट्स कंटिन्यू करायच्या। अशा पद्धतीने आपण हा कापड घेतलेला आहे। आता मी तुम्हाला डिझाइन कशी करायची हे तुम्हाला सांगते। तर बघा अस्तर जो आपण घेतलाय कटिंग करून, याचा हा मध्यभाग आहे, हा मध्य आहे। ह्या मध्यापासून पुढे आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करायचा आहे। बघा 2.5 इंचावरती मी टिक मार्क केलेला आहे आणि इकडे कॉर्नर पासून हा जो मध्याचा जो कॉर्नर आहे इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि इकडून सुद्धा कॉर्नर पासून 2.5 इंचावरती इथे टिक मार्क करायचा आहे। आणि आता हा मध्य आहे, मध्याची एक इकडची बाजू आणि मध्याची एक इकडची बाजू आहे। तर मध्याची जी इकडची बाजू आहे तिथून आपल्याला एक 1.25-2 इंचावरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे। बघा 1.25-2 इंच म्हणजे 2 लाईन कमी अशा आपल्याला घ्यायचं आहे। आणि मध्यापासून या बाजूला आपल्याला परत 1.25-2 इंचावरती टिक मार्क करायचा आहे, म्हणजे 2 लाईन कमी। आणि त्याच्यानंतरला जसं आपण ह्या अस्तरला शेप दिलाय त्या टाइप मध्ये आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। अंदाजे शेप घ्यायचा, एकदम सरळ आला पाहिजे असा काही नाही। बघा अशा पद्धतीने हा मी शेप दिलेला आहे, गोलाकार मध्ये हा शेप तयार झालेला आहे। याच्या पुढे आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कापड आहे याला आपल्याला जी खालची राऊंड मधली जी बाजू आहे त्याला आपल्याला एक डबल फोल्ड मारून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी सगळ्यात पहिल्यांदा ह्या अस्तरला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। तर बघा अस्तरला राऊंड मध्ये डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेतली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याची जी उंची आहे म्हणजे उंचीचा जो मध्य आहे हा वाला आपला, तर इथून आहे ना आपल्याला
हा मध्य आहे बघा उंचीचा, जसा वरती मध्य होता सेम तसाच इथे सुद्धा ह्या राऊंड शेप वरती सुद्धा मी मध्य घेतलेला आहे। ह्या मध्यापासून राऊंड शेप वरती 1 इंच पुढे आणि इकडे 1 इंच इकडे, अशा पद्धतीने आपल्याला एक क्रॉस मध्ये आपल्याला खडूने अशी रेष ओढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला खडूने इथे रेष ओढून घ्यायची आहे। एक अंदाजे असा हा क्रॉस आपला जो मधला भाग आहे तो तयार झालेला पाहिजे अशा पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे प्लेट्स मारायला सुरुवात करायची आहे। तर बघा हा जो कापड आहे, खणाचा जो कापड आहे तो 40 इंच लांब घेतलेला आहे आणि 7.5 इंच रुंद घेतलेला आहे, अशा पद्धतीने आहे। तर याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स आपल्याला करायच्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला टाचण्या लागणार आहेत आणि टाचण्या बघा मी भरपूर अशा टाचण्या घेतलेल्या आहेत। तर प्रत्येक प्लेट्सला आपण पहिल्यांदा टाचणीने प्लेट्स करून घ्यायच्या आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ही जी लाईन आहे या लाईन पर्यंत आपल्याला प्लेट्स ह्या त्या बाजूला फिरवायच्या आहेत, म्हणजे या साईडला अस्तरच्या या साईडला फिरवायच्या आहेत, ही जी लाईन आहे तिथपर्यंत। तर बघा मी तुम्हाला करून दाखवते। हा पहिल्यांदा कापड जी ही प्लेट आहे ती व्यवस्थित अशी इथे जुळवून घ्यायची। त्याच्यानंतर आता बघा हा जो अस्तर आहे त्या अस्तरच्या जवळजवळ 1.5 इंच कापड मी बाहेर ठेवलेला आहे, बाहेरच्या बाजूला ठेवलेला आहे आणि 1.5 इंच कापड हा आतल्या बाजूला आहे, म्हणजे बरोबर हा जो मध्य आहे त्या मध्यापासून या कापडाची सुरुवात होते। अशा पद्धतीने आपल्याला हा कापड घ्यायचा आहे आणि नंतर ह्या अशा प्लेट्स मारायला आपल्याला सुरुवात करायची। तर ह्या अशा व्यवस्थित अशी एक प्लेट्स घ्यायच्या आणि प्रत्येक प्लेटला आपल्याला एक टाचणी पिन लावायची आहे। जेव्हा आपण शिलाई मारणार ना तेव्हा मग त्या टाचण्या आपल्याला काढून टाकायच्या। तर आता ही आपली पहिली प्लेट झाली। त्याच्यानंतरला परत आपल्याला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित हाताने सारख्या करत करत प्लेट्स घ्यायच्या, अशा पद्धतीने। ही दुसरी प्लेट झाली, त्याला सुद्धा ही टाचणी पिन लावायची। आता मी काय करते, ह्या ज्या या साईडला म्हणजे जिथून आपण सुरुवात केली त्या बाजूला ही प्लेट्स फिरवत फिरवत मी ही जी लाईन आहे ना, जी क्रॉस मध्ये लाईन दाखवली तुम्हाला, तिथपर्यंत ह्या प्लेट्स मारून घेते या राऊंड मध्ये आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते। तर बघा इकडे मी व्यवस्थित अशा एकसारख्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत आणि इथं जेव्हा ही लाईन मारलेली आहे आतल्या बाजूने तिथे आल्याच्या नंतरला मी ही प्लेट या बाजूलाच फिरवली एक आणि त्याच्यानंतर हा जवळजवळ 2 इंचाचा, हे बघा 2 इंचाचा डिस्टन्स सोडून, कारण आपण 1 इंच मगाशी घेतला होता, तर 2 इंचाचा डिस्टन्स सोडून मी ही जी इकडची जी प्लेट आहे ती या बाजूला फिरवली आहे। बघा अशा पद्धतीने ही जी प्लेट आहे ती आपल्याला या बाजूने फिरवून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। आणि ही प्लेट इथे मध्यभागी या साईडला फिरवून घेतली की मग पुढे आपल्याला परत राऊंड मध्ये त्या बाजूलाच फिरवत फिरवत आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्यवस्थित अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि परत राऊंड मध्ये आपल्याला टाचण्या मारायच्या आहेत। तर मी पूर्ण प्लेट्स ह्या करून घेते आणि मग तुम्हाला शिलाई मारायच्या अगोदर दाखवते की प्लेट्स कशा व्यवस्थित आल्यात आणि कशा टाचणी पिन्स लावून घेतल्यात। तर बघा व्यवस्थित अशा माझ्या ह्या पूर्ण प्लेट्स काढून झालेल्या आहेत। जेवढं आपण ह्या इकडच्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या हाताने जेवढ्या व्यवस्थित येतात तेवढ्या इकडच्या साईडला करायला थोडा वेळ लागतो, कारण त्या उलट्या मारायच्या असतात आणि एक एक प्लेट प्लेटच्या खाली घालायची असते आणि इकडची जी प्लेट असते ती प्लेटवरती प्लेट चढवायची असते आणि या बाजूच्या ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्सच्या खाली घालायची असते। तर अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण राऊंड मध्ये प्लेट्स काढून घेतल्या आणि ही मध्ये हा पॅच हा असा ठेवलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, मागच्या साईडने पण बघा, मागच्या साईडने पण ह्या टाचण्या लावून अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत, राऊंड तयार झालेले आहे। तर आता ह्या एक एक टाचणी काढत आपल्याला अशा राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे व्यवस्थित अशी एक लाईन मध्ये जशा टाचण्या गोल लावलेल्या आहेत त्या पद्धतीने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते।
तर बघा व्यवस्थित अशी ह्या सगळ्या टाचण्या काढून मी शिलाई मारून घेतली। आता आपल्याला काय करायचंय, हा मध्ये जो कापड आलाय ना तो आपल्याला कट करायचंय, कारण खूप तिथे जाड झालेला आहे आणि शिलाई बसणार पण नाही एवढं ते जाड झालेलं आहे। बघा कैचीने सुद्धा कट करता येत नाहीये प्रॉपरली, कारण निऱ्या त्याच्यावरती एकमेकांवरती चढल्या आहेत, त्यामुळे तो सगळा कापड एका जागी जमा झाला होता। तर आता मी हा सगळा कट करून देते। हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हा आतला अस्तर जो आहे तो आपल्याला दिसतोय। तर अजून थोडासा जो कॉर्नरने राहिलेला आहे जाडवाला तो मी कट करते। कारण आपल्याला जी डिझाईन करायची आहे ना ती व्यवस्थित आपली येणार नाही, त्यासाठी आपल्याला हा कापड कटिंग करून द्यावा लागतो। तर आता बघा हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं, हा एक छोटासा कापड मी घेतलेला आहे तो आपल्याला इथे शिलाई मारून द्यायचा आहे। तर आता ह्या कापडाचा जो माप आहे तो मी तुम्हाला सांगते। 4.5 इंच लांब आहे आणि 3.5 इंच रुंद आहे। तर ह्या कापडाला तिन्ही बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर असा ठेवायचा इथे आणि त्याला 3 बाजूनेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। वरची जी साईड आहे त्याची जी फिनिशिंग आहे ती आपण नंतर शेवटला करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा सुंदर अशी आपली ही व्यवस्थित जो पॅच मी तुम्हाला दाखवला तो लावून झालेला आहे आणि मागच्या साईडला सुद्धा मी एक उभी अशी वरून शिलाई मारून दिलेली आहे, म्हणजे हे प्रॉपर असं आपलं स्टिच झालेलं आहे। कारण फिनिशिंग जेवढी समोरून आपल्याला हवी असते तेवढीच आपल्याला मागून सुद्धा हवी असते, कारण कुठूनही धागे दोरे निघता कामा नयेत। तर आता आपल्याला मेन जी सगळ्यात महत्वाची आजची डिझाईन आपल्याला करायची आहे ती आपण करूया। तर त्याच्यासाठी ना आपल्याला 1-2-3 प्रकारच्या गोल्ड रंगाच्या लेस लागणार आहेत। कोणत्याही तुमच्याकडे ज्या असतील त्या लेस तुम्ही घ्या, माझ्याकडे ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। तर बघा ह्या मी लेस घेतलेल्या आहेत। ही एक वेगळी लेस आहे, त्याच्यानंतर ही एक त्रिकोणमध्ये वेगळी लेस आहे आणि परत ही एक अशी वेगळी डिझाईन आहे आणि एक ही अशी कॉइन्स वाली जी लेस येते आजकाल खूप ट्रेंडमध्ये, ती सुद्धा लेस माझ्याकडे आहे। तर ह्या सगळ्या लेस वापरून आपण आज महालक्ष्मी आईला जसा हार व त्या असा शृंगार असतो, जसा दागिन्यांचा शृंगार असतो त्या टाइप मध्ये आपण तयार करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एका खडूने पहिल्यांदा दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा जो मध्य आहे, याचा जो मध्य आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। बरोबर मध्यावरती आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे। तर इथे टिक मार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशी एक उभी लाईन मारायची आहे। एक उभी लाईन घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला एक उभी लेस लावायची आहे। त्यानंतर त्या लेसला गोल करून आपल्याला एक लेस लावायची, त्याच्यानंतर परत त्या लेसला गोल करून आपल्याला एक लेस लावायची, परत जो लेस आहे त्याचा गोल करून आपल्याला लेस लावायची। अशा पद्धतीने एक सिंगल लेस पहिल्यांदा उभी लावायची आणि त्याला गोल गोल करत अशा आपल्याला लेस लावायची आहे, जेणेकरून व्यवस्थित असं आपल्याला वाटेल की महालक्ष्मी आईला पूर्ण आपण हार घातलेला आहे अशा पद्धतीने। तर सगळ्यात पहिल्यांदा ही वाली जी लेस आहे, जी उभी लेस आहे आणि सरळ आहे, तर ती लेस मी इथे उभी जी लाईन आहे त्याला लावते। तर बघा अशा पद्धतीने ही जी मध्यभागी अशी एवढंच मी कट करून पण घेते। तर ही एक पहिल्यांदा लेस मी तुम्हाला लावून दाखवते आणि नंतर पुढचं राऊंड जी करणार आहे ते एक राऊंड तुम्हाला दाखवते आणि पुढचे राऊंड मग मी नंतर करते।
तर बघा ही उभी जी लेस आहे ती मी लावलेली आहे. त्याच्यानंतर मी ही दुसरी लेस घेते आणि ती सुद्धा आपल्याला लेस अशा पद्धतीने इथे राऊंड मध्ये आपल्याला लावायची आहे. तर बघा इथे थोडासा एक आपल्याला जॉईंट घ्यावा लागेल, लेसला एक थोडासा जॉईंट घ्यावा लागेल. हे बघा अशा पद्धतीने आणि इकडे सुद्धा आपल्याला असा जॉईंट घ्यावा लागेल आणि पूर्ण ही लेस आपल्याला अशी लावावी लागणार आहे. तर ती मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा हे सुद्धा राऊंड मध्ये मी एक राऊंड फिरवला. त्याच्यानंतर आता दुसऱ्या प्रकारची जी लेस आहे ती सुद्धा मी लावते. तर आता ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करायचं आहे याला. हे बघा अशा पद्धतीने याला सुद्धा व्यवस्थित याच्या लाईन मध्ये आपल्याला राऊंड करून एक शिलाई मारून घ्यायची. तर सेम मी हा तिसरा राऊंड सुद्धा फिरवते आणि मग तुम्हाला दाखवते याचा लुक कसा येतोय. तर बघा सुंदर असा हा पॅच जो आपला आहे तो तयार झालेला आहे. खूप छान वाटतोय. आणि आता आपल्याला जो मेन आईचा हार असणार आहे, जो गोल्डन कॉइन वाली मी तुम्हाला लेस दाखवली त्याच्याने आपल्याला करायचा आहे. वरून हा पॅच जो आहे इथे आपण 3 राऊंडच्या लेस फिरवलेल्या आहेत. जर माझ्याकडे ह्या ज्या लेस आहेत त्या थोड्याशा मोठ्या आहेत त्यामुळे ह्या 3 राऊंड मध्ये एवढा मोठा पॅच तयार झाला. तुमच्याकडे जर छोट्या लेस असतील, छोटी साईजच्या असेल तर एक तुम्हाला 3 ते 4-5 राऊंड तरी तुम्हाला फिरवावे लागतील असा एवढा पॅच तयार करण्यासाठी. तर आता ही गोल्डन कॉइन वाली जी लेस आहे ना ती आपल्याला शेवटचा राऊंड घ्यायचा आहे बघा. पण तो शेवटचा राऊंड आपल्याला सलग येथून नाही फिरवायचा, आपल्याला मोठा लॉंग जसा हार असतो ना तसा आपल्याला फिरवायचा आहे. बघा अशा पद्धतीने इथे मी लेस तुम्हाला लावून दाखवते आणि त्याच्यानंतर मी ही शिलाई मारते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा हार तयार करायचा आहे आणि ही इथून अशी वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर सेम मी अशीच शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला फायनल जो आपला पॅच वाला लुक आहे ना तो दाखवते. तर बघा सुंदर असा हा आपला हार जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप छान असा लुक आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, वरती जी आहे ना पट्टी त्याला आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर ही मी एक खणाचीच पट्टी घेतलेली आहे, प्लेन पट्टी आहे ही. तर आपल्याला काय करायचं आहे, हा वरचा जो माप आहे इथून इथपर्यंतचा जेवढा आपला अस्तर आहे तेवढाच मापाची आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे. फक्त इकडे शिलाई मारताना आपल्याला एक फोल्ड मारून घ्यायचा आणि नंतर मग शिलाई मारून घ्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मागच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती पट्टी पुढच्या बाजूने फोल्ड करून एक डबल फोल्ड करायचा आणि फिनिशिंग वाली आपली पट्टी मारायची. तर जशी आपण पायपिंग वगैरे करत असतो त्या टाईप मध्येच पायपिंग करायची, फक्त ही जरा मोठी पायपिंग असते आणि हे जे सगळे धागे दोरे आहेत ते सगळे त्या पायपिंगच्या आतमध्ये गेले पाहिजेत. तर आता मी सेम अशी फिनिशिंग वाली पट्टी तयार करते. तर बघा एकदम प्रॉपर अशी आपली वरची ही जी पट्टी आहे ती तयार झालेली आहे. मागच्या साईडने पण बघा एकदम सुंदर अशी ही फिनिशिंग आलेली आहे. कुठेही जर का धागे दोरे राहिले तर ते लगेच कट करून द्यायचे, कारण आपल्याला फिनिशिंग असेल तर खूप छान दिसते. तर त्यासाठी मी हे सगळे धागे दोरे जे आहेत ते कटिंग करून देते. तर आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा याला नाडी लावून घ्यायची आहे. तर ही जी नाडी आहे ती मी एका अस्तरचीच बनवलेली आहे. तर ती नाडी आपल्याला हा जो पॅच आहे एवढ्याच भागावरती आपल्याला मागच्या बाजूने लावायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही इथे शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती मागे आपल्याला अशी बांधायला होईल. तर आता मी ही व्यवस्थित इथे शिलाई मारून घेते आणि तुम्हाला मग नंतर दाखवते. तर बघा सुंदर अशी ही नाडी पण लावून झाली आहे. मागच्या साईडने बघू शकता अशा पद्धतीने ही नाडी लावलेली आहे. तर आता आपल्याला शेवटचं काम काय करायचंय, जी गोल्डन कलरची आपण ही कॉइन्स वाली लेस घेतली ना, सेम लेस मी घेते आणि इथे वरती जसं काही चोकर आहे त्या टाईप मध्ये इथे मी लावून घेते. फक्त एवढ्या भागावरतीच आपल्याला ही अशी लावून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो गेटअप आहे तो खूप सुंदर आणि अजून उठून दिसतोय. तर मी ही लेस लावून घेते आणि मग नंतर फायनल लुक, या साडीचा पदर सुद्धा मी ऑलरेडी शिवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते.
तर बघा सुंदर अशी आपली ही महालक्ष्मी आईची साडी पूर्ण झालेली आहे। वरून सुद्धा मी ही लेस लावली। मागच्या साईडने फिनिशिंग बघू शकता, एकदम प्रॉपर आहे। ही साडी धुतल्याच्या नंतर अजिबात कडक होणार नाही किंवा अशी चुरगळल्यासारखी होणार नाही। याला आपण इस्त्री मारली तर परत ती नव्यासारखी होईल। इतकी सुंदर ही साडी आहे। आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी मॅचिंग असा पदर सुद्धा शिवलेला आहे, खणाचाच पदर आहे आणि त्याला एक वेगळी अशी लेस मी लावलेली आहे गोल्डन कलरची। खूप सुंदर असा लुक येणार आहे महालक्ष्मी आईला परिधान केल्याच्या नंतर। तर तुम्हाला हे वस्त्र महालक्ष्मी आईसाठी जी साडी आपण शिवली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर वस्त्र आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारच्या नवनवीन वस्त्रांसोबत आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।